नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। एक इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासोबत शेअर करायची आहे। अपडेट खूप छोटीशी आहे बाळांनो, पण त्या अपडेटला जितकं तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेणार तितकं तुमचं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। ठीक आहे, चला एक्झॅक्ट अपडेट बघूया बाळांनो, नोटीस बघूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो। कोणती अपडेट तुमच्याकडून मिस नको व्हायला, माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात। व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा। चला बघूया अपडेट। पहिले मी थोडं शॉर्टकट तुम्हाला वाचून दाखवतो बाळांनो, मला माहिती वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला समजणार नाही गोष्ट, ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो। ठीक आहे, एमएसटी सीईटी कॅप राऊंड मध्ये सीट अलॉटमेंटचा क्रम काय, सीईटी सेल कडून स्पष्ट। प्रथम जनरल मेरिटवर विचार, नंतर होम युनिव्हर्सिटी कॅटेगरी व आरक्षणाला केला जातो विचार। ठीक आहे, एमएसटी सीईटी कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट करताना सीईटी सेल कोणत्याही विद्यार्थ्याची सर्वप्रथम जनरल स्टेट मेरिट रँक या गोष्टीला व्यवस्थित लक्षात ठेवा। मी आता याच्यात पुढे सगळं कंटिन्यू करणार आहे। ठीक आहे, तपासते त्या मेरिटनुसार संबंधित कॉलेजमध्ये किंवा ब्रांचमध्ये ऍडमिशन होते। जर विद्यार्थी ओपन मेरिट म्हणजे जनरल मेरिट नुसार पात्र असेल तर त्याला ओपनची सीट दिली जाते, त्याची कॅटेगरी रँक तपासली जात नाही किंवा युनिव्हर्सिटी रँक तपासली जात नाही। ठीक आहे, आता पुढे याच गोष्टींचं एक्सप्लेनेशन आहे। मी तुम्हाला इन डिटेल मध्ये सांगतो बाळांनो की सीईटी सेलचं काय म्हणणं आहे। ठीक आहे, बघा आता तुमची प्रोव्हिजनल जी मेरिट लिस्ट येणार आहे बाळांनो, काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हा येणार आहे तुमची 19 तारखेला, बरोबर, 19 जुलैला आतापर्यंत जे शेड्यूल आहे त्यानुसार। ठीक आहे, यानंतर एक्सटेंड पण होऊ शकतं। आता 19 तारखेला जी मेरिट लिस्ट येईल बाळांनो त्याच्यात तुमची रँक येणार आहे। आता भरपूर युट्यूबर्स किंवा भरपूर टीचर सांगतात की एवढ्या मार्क्सला एवढी रँक येईल तुम्हाला। ठीक आहे, पण ते चुकीचं आहे बाळांनो। ठीक आहे, रँक ही एक नसते, रँक अनेक असतात। फॉर एक्झाम्पल, जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची आली त्या दिवशी तुमची एक रँक नाही येणार बाळांनो, तुमच्या विविध रँक येतील। जसं की पहिलं येईल तुमची जनरल रँक, तिथं तुमची काहीच कॅटेगरी वगैरे काहीच कन्सिडर होणार नाही। जनरल तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचा क्रमांक किती आहे, लेडीज जेंट्स सगळे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचा क्रमांक किती आहे ती तुमची जनरल रँक असते। त्यानंतर तुमची असते बाळांनो युनिव्हर्सिटी रँक। काय असते युनिव्हर्सिटी रँक? आता युनिव्हर्सिटी रँक म्हणजे काय बाळांनो, फॉर एक्झाम्पल नाशिकचे विद्यार्थी आहेत तर त्यांची युनिव्हर्सिटी कोणती आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। समजा संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांची वेगळी आहे, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांची वेगळी युनिव्हर्सिटी आहे, है ना। मग तुमची युनिव्हर्सिटीमध्ये रँक तपासला जातो की पुणे युनिव्हर्सिटीमध्ये या विद्यार्थ्याचा रँक किती आहे। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एमएसटी सीईटी मध्ये 1000 विद्यार्थी आहेत, पहिले तर तुमचं काय निघेल बाळांनो, 1000 मध्ये तुमचा जनरल रँक निघेल, बरोबर। त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये समजा 1000 पैकी 300 विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटीचे आहेत, मग या 300 मध्ये तुमचा युनिव्हर्सिटी रँक निघेल, बरोबर। त्यानंतर तुमचा निघेल बाळांनो कॅटेगरी रँक। काय निघेल कॅटेगरी रँक, कॅटेगरी रँक। आता कॅटेगरी रँक मध्ये काय रे बाळांनो, आता या 300 मध्ये पुणे युनिव्हर्सिटीच्या 300 विद्यार्थ्यांपैकी निघाला, बरोबर। आता या 1000 विद्यार्थ्यांमध्ये 500 विद्यार्थी ओबीसीचे होते आणि तुम्ही ओबीसीचे आहात समजा, है ना। मग या 500 विद्यार्थ्यांमध्ये तुमचा किती रँक आहे, तो कॅटेगरी रँक असेल। त्यानंतर तुमचा स्पेशल रँक, स्पेशल रँक मध्ये काय रे बाळांनो, जर तुम्ही गर्ल्स असणार तर लेडीजचा एक वेगळा रँक निघतो, जर तुम्ही पीडब्ल्यूडी असणार तर पीडब्ल्यूडीचा वेगळा, डिफेन्स असणार तर डिफेन्सचा वेगळा रँक। अशा पद्धतीचे तुमचे विविध रँक निघतात। पण आपलं असं म्हणणं करेक्ट आहे का बाळांनो की 98% तुमचा एवढा रँक येईल, कोणता रँक ते पण जस्टिफाय करा, है ना। तर आता हे रँक समजलं तुम्हाला एवढं, आता व्यवस्थित तुम्हाला अपडेट समजेल बाळांनो। ठीक आहे, सीईटी सेलचं काय म्हणणं आहे, जो पण विद्यार्थी फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉलेज लिस्ट टाकली, है ना, 50 कॉलेजेसची लिस्ट टाकली बाळांनो तुम्ही, है ना, 1 ते 50 1 ते 60 जितकी पण तुम्हाला टाकायची इच्छा आहे तुम्ही टाकली। 1 ते 50 मध्ये विद्यार्थ्याने कॉलेज लिस्ट टाकली, पहिल्या नंबरचं कॉलेज विद्यार्थ्याने फॉर एक्झाम्पल DY पाटील आकुर्डी टाकलेले, कोणतं टाकले DY पाटील आकुर्डी। आता हे कॉलेज त्याला अलोकेट कसं होईल, पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, सीईटी सेल वरून अलोकेट करतं, हे लागतंय का नाही लागतंय मग दुसऱ्यावर जातं, हे लागतंय का नाही लागतंय मग तिसऱ्यावर जातं। ठीक आहे, हे लागून गेलं तर खालची लिस्ट तपासत नाही। ठीक आहे, म्हणून तुम्हाला प्रिफरन्स व्यवस्थित लावायचा असतो। आता माझं काय म्हणणं आहे, सीईटी सेलची काय अपडेट आहे बघा। सीईटी सेल काय म्हणणं आहे, सगळ्यात पहिले जी जनरल मेरिट नंबरला लक्ष दिलं जातं, म्हणजे कोणत्या जनरल रँकला, ठीक आहे, म्हणजे सगळ्यांची कॉमन रँक। आता तुमचं चेक कसं होईल, आता मी एक प्रोफाईल घेतो बाळांनो, एक विद्यार्थी आहे विद्या नाव आहे फॉर एक्झाम्पल, लेडीज आपण एक्झाम्पल घेऊ। ठीक आहे, विद्या नाव आहे, विद्याचे 98% आहेत, है ना। विद्याला कम्प्युटर पाहिजे, विद्या नाशिकची समजा, है ना, म्हणजे तिची होम युनिव्हर्सिटी काय येईल पुणे येईल। ठीक आहे, त्यानंतर काही डिफेन्समध्ये आहे का विद्या, येस डिफेन्समध्ये पण आहे तिचे वडील विद्याचे। ठीक आहे, आता चेक कसं काय होईल, विद्याला हे कॉलेज भेटणार आहे की नाही भेटणार आहे। सगळ्यात पहिले विद्याचा कोणता जनरल मेरिट नंबर चेक होईल, कोणता जनरल रँक।
जनरल रँकने जर विद्यार्थ्याचं हे कॉलेज भेटलं विद्याला तर हे बुक होऊन जाईल, तिचे बाकीचे रँक चेक होणार नाही. पण तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील का? सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसारच भेटतील. सगळे बेनिफिट्स तुम्हाला कॅटेगरीनुसार भेटतील. पण सिलेक्शन कोणत्या बेसिसने झालं बाळांनो? जनरल. कारण सगळ्यात पहिले तुमची जनरलची रँक बघितली जाते. सगळ्यात पहिले कोणती बघितली जाते? जनरलने. आता फॉर एक्झाम्पल जनरलने नाही होते विद्याचं ऍडमिशन, मग कोणती बघितली जाते नेक्स्ट नंबरला? युनिव्हर्सिटी रँक. कोणती? युनिव्हर्सिटी रँक. आता तुम्ही म्हणणार युनिव्हर्सिटीच्या रँकने पण विद्यार्थ्याचं ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये होत नाही. त्यानंतर विद्याची कोणती बघितली जाईल? कॅटेगरी रँक. विद्याचं ओबीसी मध्ये होतंय का ऍडमिशन? ठीक आहे, फॉर एक्झाम्पल विद्याची ओबीसी रँक आहे, मग कोणती रँक बघितली गेली? ओबीसी रँक. आता ओबीसी रँकने पण नाही होते विद्याचं, मग विद्याची काय बघा? लेडीज रँक बघा, है ना. मग लेडीज रँकने पण नाही होत, मग विद्याची काय बघा? डिफेन्स रँक बघा, है ना. अशा पद्धतीने तुमचा एक क्रम फॉलो केला जातो बाळांनो तुमच्या अलोकेशनसाठी. जर तुमचं जनरलने होऊन गेलं तर तुमचं जनरलनेच बुक होऊन जाईल, आणि त्याच्यात तुमचा काय लॉस आहे? तुम्ही ते एक नंबरची प्रिफरन्स टाकली आहे, तुम्हाला ते कॉलेज हवंय म्हणून टाकलंय, मग ते जनरलने हो किंवा ओबीसीने हो किंवा एससीने हो, आपल्याला काही घेणं देणं नाही, है ना. बेनिफिट आपल्याला सगळे कॉलेजमध्ये स्कॉलरशिप वगैरेचे सगळे बेनिफिट भेटणार आहेत. हे सांगण्याचं तात्पर्य काय हे समजून घ्या. हे सांगण्याचं तात्पर्य हे की बाळांनो या सगळ्या रँक समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनली गेली पाहिजे, है ना. फॉर एक्झाम्पल आता विद्या काय विचार करेल? मी ओबीसी नुसार टाकून देते माझे सगळे पर्सेंटाईल किंवा सगळे कॉलेजेस. तिथं थोडीशी चूक होऊ शकते बाळांनो. तुम्हाला युनिव्हर्सिटी पण बघावी लागेल, है ना. जर मी नाशिकची आहे तर मला पुणे युनिव्हर्सिटीचे जास्त कॉलेजेस टाकले तर तिथं मला जास्त चान्स असतो. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थी नाशिकचा आहे, है ना, आणि एक विद्यार्थी आहे मुंबईचा. दोघांचे 98 पर्सेंटाईल आले. दोघांना पुण्यामध्ये ऍडमिशन हवंय. सगळ्यात आधी कोणाचं ऍडमिशन होईल माहिती का? नाशिकच्या विद्यार्थ्याचं होईल, कारण ही त्याची काय? होम युनिव्हर्सिटी आहे. कोणती आहे? होम युनिव्हर्सिटी. त्यानंतर या विद्यार्थ्याचं होईल. खूप फरक पडतो का? नाही, क्वचित फरक पडतो बाळांनो, पण थोडासा तरी पडतो फरक, है ना. तर ही अपडेट जाणून घेणं खूप गरजेचं आहे की तुमचं ऍडमिशन जनरल मेरिट नंबरने होणार, त्यानंतर तुमची युनिव्हर्सिटी रँक चेक होणार, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर तुमची स्पेशल रँक चेक होणार बाळांनो. या गोष्टींना समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानुसारच तुमची कॉलेज लिस्ट बनली गेली पाहिजे. आणि आता सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे बाळांनो ते ऑप्शन फॉर्म, ते कॉलेज लिस्ट. जितकी चांगली कॉलेज लिस्ट बनवणार तितक्या चांगल्या कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे. चांगली कॉलेज लिस्ट म्हणजे याचा अर्थ असा आहे का फक्त टॉप 20 कॉलेज टाकून दिलं, टॉप 30 कॉलेज टाकून देणं, याला चांगली कॉलेज लिस्ट म्हणता का बाळांनो? नाही. तुम्ही जे कॉलेज टाकताय ते तुमच्या पर्सेंटाईल नुसार असले पाहिजे, तुमच्या कॅटेगरीनुसार असले पाहिजे, तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार असले पाहिजे, तुम्हाला जी ब्रांच हवी आहे त्यानुसार असले पाहिजे, तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीनुसार असले पाहिजे. लेडीज आहे तर लेडीजच्या हिशोबाने वेगळे कॉलेज असले पाहिजे रँकनुसार. ठीक आहे. हे सगळे फॅक्टर तुम्हाला अनालिसिस करावे लागतात कॉलेज लिस्ट बनवताना. फक्त असं नाही की गुगलवरून काढून घेतले टॉप 20 कॉलेज, टॉप 30 कॉलेज, कोणतंच कॉलेज लागणार नाही. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कॅप राऊंड मध्ये कोणतं ना कोणतं कॉलेज लागलं पाहिजे. ठीक आहे. वाटल्यास तर बेटरमेंट करू आपण राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 ला, पण कोणतं ना कोणतं कॉलेज हातात पाहिजे. किंवा कारण कॅप राऊंड 2, 3, 4 ला सीट्स खाली नसतात जास्त, है ना. या गोष्टीला समजून घ्यायचंय. कॉलेज लिस्ट तुमचा कोर आहे बाळांनो. कॉलेज लिस्टच तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळू शकते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमचे 60 पर्सेंटाईल आले, तुम्ही जर टाकून ठेवले गुगलवरची काही लिस्ट काढून ठेवली तुम्ही, सीओपी, व्हीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसओमॅटी, सांगली, ताडोमल, एसपीआयटी असे कॉलेजेस टाकून ठेवले. टोटल 400 कॉलेजेस आहेत आणि तुम्ही कोणते टाकले? सीओपी, व्हीजीटी आहे. तुमचं तिथं तर लागणार नाही. 60 पर्सेंटाईल 70 पर्सेंटाईल तर सीओपी लागणार नाही. तुम्हाला जे लागणार होतं कोणतं लागणार होतं? 50 पर्सेंटाईल ते 70 पर्सेंटाईलच्या रेंजचे तुम्हाला कॉलेजेस लागणार होते. जर तुमची जी पर्सेंटाईल आहे तिच्या +10 -10 तुम्हाला करावं लागतं, है ना. तेवढी रेंज तुम्हाला ठेवावी लागते. या पर्सेंटाईलचे कॉलेजेस सुद्धा तुम्हाला राऊंड 2 ला लागणार नाही, कारण राऊंड 1 ला विद्यार्थ्यांनी बुक करून घेतलेले असतील हे कॉलेजेस. जे लागणारे होते ते पण तुम्हाला लागत नाही. का? चुकीच्या कॉलेज लिस्टमुळे. या गोष्टीला समजून घ्या बाळांनो. आणि जर तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट पण बनवली, भरपूर आता विद्यार्थ्यांनी लास्ट इयर योग्य कॉलेज लिस्ट बनवली पण प्रिफरन्स चुकवली, एक कॉलेज खाली वरती झालं, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. विद्यार्थ्याने वरती डीवाय पाटील टाकून ठेवलं, खाली व्हीआयटी टाकून ठेवलं. त्याला डीवाय पाटील लागणार होतं, सॉरी व्हीआयटी लागणार होतं, तरी त्याला डीवाय पाटील लागलं. का? फक्त एक ऑप्शन वरती टाकून ठेवला. नेक्स्ट राऊंडला व्हीआयटीला कोणतं सीट अवेलेबल नव्हतं. या सगळ्या चुका तुमच्याकडून नको व्हायला बाळांनो. यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही बनवतो. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढून जातात बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता. विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी त्या टॉप टियर कॉलेजेसमध्ये शिकताय. का? फक्त योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवली, काउन्सिलिंग मधून त्यांनी कॉलेज लिस्ट वगैरे बनवली.
कॅप राऊंड व्यवस्थित काउन्सिलिंग मधून खेळले, स्पॉट राऊंड ILS राऊंड पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो. फ्रीज कसं करायचं, फ्लोट कसं करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, मागच्या राऊंडचं कॉलेज कसं रिटेन करायचं, या सगळ्या गोष्टी आपण काउन्सिलिंग मध्ये व्यवस्थित सांगतो बाळांनो. ठीक आहे, व्यवस्थित त्यांची कॉलेज लिस्ट बनवली. आतापासून तर सप्टेंबर एंडिंग पर्यंत त्यांच्या सोबत होतो आणि तुमच्या सोबत पण राहणार. माझं असं म्हणणं आहे ना, कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या. काउन्सिलिंग गरजेची आहे बाळांनो. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज नसतं, ठीक आहे, कारण आतापर्यंत फक्त तुम्ही अभ्यास केलेला असतो अकॅडमिकचा. तुम्हाला या गोष्टींचं नॉलेज नसतं की कोणत्या कॉलेजचा काय ब्रांच कोड आहे, काय कॉलेज कोड आहे, या गोष्टी तुम्हाला नसतात माहीत. आणि या सगळ्या गोष्टी इथं वापराव्या लागतात जेणेकरून एक चांगलं कॉलेज अलॉट व्हावं. कुठूनही करून घ्या काउन्सिलिंग. मी असं कधीच नाही म्हणणार की इथूनच करा, कुठूनही करा, पण करा, है ना. कारण तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे बाळांनो. त्या अंधारामध्ये हात पकडून तुमचं एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवणारं कोणीतरी पाहिजे तुम्हाला, है ना. आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, सगळ्या गोष्टी कव्हर करतो. स्कॉलरशिप सुद्धा जेव्हा तुमचं ऍडमिशन होऊन जातं ना, त्यानंतर स्कॉलरशिप सुद्धा आपण तुम्हाला सांगतो बाळांनो. 2 ते 3 लाख रुपये फीज होती मागच्या वर्षी विद्यार्थ्यांची, काही विद्यार्थ्यांची त्यांची फीज 0 झाली, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, है ना. हा, ते होते त्या एलिजिबिलिटी मध्ये म्हणून त्यांना त्या भेटल्या, ऑब्व्हियसली गोष्ट आहे. ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला अपॉइंट केले जातात बेटा. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात, है ना. तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही बनवतो. जरी हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील, बेस्ट कॉलेज लिस्ट, बेस्ट काउन्सिलिंग तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप नक्कीच करा बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला नेक्स्ट 3 महिन्यांनी बाळांनो, नेक्स्ट 4 वर्ष भोगावी लागेल, नेक्स्ट 4 वर्षांनी, नेक्स्ट 20 वर्ष भोगावी लागेल. यावेळी कॉलेज सिलेक्शन करणं तुम्हाला चांगलं कॉलेज सिलेक्शन करणं खूप गरजेचं आहे. आणि मी म्हणेल तुम्हाला, जरी तुम्ही काउन्सिलिंग लावली ना, स्वतःचं पण डोकं वापरा. हे सगळे अपडेट्स व्यवस्थित ऐका, समजून घ्या या सगळ्या अपडेट्सला, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा बाळांनो, ठीक आहे. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेले मागच्या 8 वर्षापासून, ठीक आहे. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते बाळांनो. कुठेही तुम्ही फसतात ना, कुठेही अडतात, पूर्ण टीम तुमच्या सोबत असते. नक्की कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला येतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.